मिनिस्टर कितीही पॉवरफुल असला तरी त्याची दोरी ही होम मिनिस्टरच्या हातात असते, मग ते राजकारण असो किंवा संसार. अशाच एका मुरब्बी राजकारणाच्या घरची होम मिनिस्टर कशी आहे, त्या होम मिनिस्टर सोबत मिनिस्टरांचे खटके उडतात का, कठीण काळात हे दोघे एकत्र कसे उभे राहिले आणि या दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत आहेत का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काल नागपुरात मिळाली. यातले मिनिस्टर आहेत नितीन गडकरी आणि त्यांच्या होम मिनिस्टर आहेत कांचन गडकरी. नागपुरातल्या मैत्र छाया दीक्षित फाउंडेशनच्या सप्तक या संस्थांनी दिलखुलास गप्पांचं आयोजन केलेलं होतं. पाहूया त्याच कार्यक्रमाचा हा संपादित अंश. सहधर्मचारिणी आणि सहचर्य याचं अतिशय उत्तम असं उदाहरण या कथेतून आपल्याला दिसतं. आपल्या भारतीय संस्कृतीने या परंपरांचा, या नात्याचा आदर करायला आपल्याला शिकवलेला आहे. आज समाजकारण आणि राजकारण याच्या पलीकडे जात ही कुटुंब व्यवस्था, नातं, रिलेशनशिप या विषयावर साहेबांकडनं त्यांचे मौल्यवान विचार आपण ऐकणार आहोत. त्यामुळे आजच्या चर्चेला, गप्पांना आपण सुरुवात करू. या चर्चा म्हणणार नाही, गप्पा म्हणणार. पहिला प्रश्न मी वहिनींना विचारणार आहे. तुमचं लग्न कसं ठरलं? कसं ठरलं म्हणजे अरेंज मॅरेज होतं, लव्ह मॅरेज नाही. आमचं लग्न सुमती त्यांनी त्या मध्यस्थी होत्या आमचं लग्न ठरण्यामध्ये. सुमती त्यांनी हा मुलगा सुचवला आणि अरेंज मॅरेज म्हणजे चहा पोहे खाऊन असं सगळं ते लग्न ठरलं होतं. हे आणि आई असं दोघं जण आले होते घरी. आणि मला आठवतं मे एंड किंवा जून मधली गोष्ट असायची. मे मधला मिडल मे मधली जीनची पॅन्ट, वरती व्हाईट कुर्ता, थोडासा फाटलेला. तर जे खरं आहे ते सांगते की असे ते आले होते आणि पोहे केले होते. आपल्याकडे तीच पद्धत आहे ना, कांदा पोहे, चहा पोहे. एकदा पोहे दिले, पोहे आवडले. त्यानंतर पुन्हा त्यांनी पोहे मागितले आणि आईला विचारलं की दही असेल तर मला दही पण चालेल. एक जोक झाला होता विद्यापीठामध्ये, नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघामध्ये एक कार्यक्रम होता. ते असं घडलं की मी भाषणात असं म्हटलं की बंधूंना आणि बहिणींना, एका मुलीने उठून मला प्रश्न विचारला की तुम्ही तर सगळ्यांना बंधू केलं आणि सगळ्यांना बहीण केलं, मग या लोकांमध्येच एखादी तुमची उद्या पत्नी झाली तर कसं होईल? तिने हा मला प्रश्न विचारल्यानंतर ही त्यावेळी तिथे होती, पण आमच्या दोघांची ओळख नव्हती. तर मी तिथे लगेच हजर तरी मी तिला माझ्या मामाची मुलगी समजेन. आणि खरोखर लग्न ठरल्यानंतर मला माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी हेच विचारलं की तोच तो मुलगा का की ज्यांनी मामे बहीण म्हटलं ते? म्हटलं हो, तोच मुलगा. आईनी आणि दोघा बहिणींनी बघून ठरलं होतं आणि ताई मध्यस्थी होत्या, मग तिथे सुकळीकर, आणि लोकही चांगले होते. त्याच्यानंतर मी हो नाही म्हणायच्या आधीच आईनी आणि माझ्या मोठ्या बहिणींनी सांगितलं की आता तू नक्की निर्णय कर. त्यांना कुठेतरी अशी भीती होती की मी लग्न न करता काहीतरी कुठेतरी काम करायला वगैरे निघून जाईल. पण होकार द्यायला खूप दिवस लावले, 1 महिना लावला. तुम्ही लग्नाच्या आधी फिरायला वगैरे गेला होतात का दोघं? हा, गेलो होतो. एकदाच गेलो होतो, ते अंबाझरीला गेलो आणि इतके लोक भेटले की पुन्हा ठरवलं की आता पुन्हा फिरायला जायचं नाही. खूप सतत पावलागणिक ओळखीचे लोक भेटत गेले, त्याच्यामुळे ठरवलं की आता पुढे जायचं नाही. पण गडकरी वाड्यामध्ये मात्र सतत लग्नाच्या आधी प्रत्येक सणवाराला मला आईनी बोलावलं आणि प्रत्येक ठिकाणी मला त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की आपल्या घरी हा कुळाचार आहे, हा कुळधर्म आहे, हे असं करायचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक सणावारी मात्र मी लग्नाच्या आधी गेलेली आहे. एकुलती एक सून घरामध्ये येणार तर आईच्या सुनेकडनं काय अपेक्षा होत्या तुमच्या? कसं आहे की मी प्रगतिशील विचाराचा होता आणि मग आईने एकदा काहीतरी हिच्या आईला विचारलं की तुम्ही काय करणार आहे, आम्ही काय करणार आहे. तर मी मग माझं आईशी खूप भांडण झालं. मी म्हटलं आपलं काही मागायचं नाही असं ठरवल्यानंतर तू कशाला सुचवलं की आम्ही हे करणार आहे म्हणजे तुम्ही हे करा, म्हणजे तुम्ही मागितलं इनडायरेक्ट. पण आई म्हणाली डबल होऊ नये म्हणून मी सांगितलं. पण मग मला अंगठीचा माप घ्यायला साक्षगताच्या वेळी अशोक माझ्याकडे आला. 2दा तर मी त्याला वापसच पाठवलं, म्हटलं अंगठी वगैरे मला करायची नाही. मग आई मला म्हणाली, मग माझ्या दोघी मोठ्या बहिणी माझ्या वयाने मोठ्या होत्या, आईसारख्या होत्या.
त्यामुळे त्यांनी मला दाटलं, तुझं तर नाटक बंद कर म्हणे. त्याच्यामुळे मग काही गोष्टीवर मी, आईने मला एकदा असं म्हटलं की माझा मुलगा आहे, हे लग्न तुझं आहे हे खरं आहे, पण हे माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, त्यामुळे तुझ्या काय इच्छा असतील नसतील ते तू बघ म्हणे, पण माझ्या मुलाच्या लग्नात माझ्या काय इच्छा आहेत काय नाही त्या माझ्याही पूर्ण व्हायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आणि बहिणींनी सांगितलं तेव्हा त्यांनी मला मग सांगितलं की तू आता याच्यात बोलू नको. मी पाहिलं की आता तिने जेव्हा सांगितलं की मुलाचं लग्न हा आमचाही विषय आहे, तुझ्या एकट्याचं नाही आहे, तर मग मी वाद करणं सोडून दिलं. तर बऱ्याचशा प्रथा, रूढी, परंपरा त्या पाळायच्या नाही, पाय धुवायचे नाही धुवायचे, अंगठी घालायची नाही घालायची, या सगळ्याच्या बाबतीत मी फार आग्रही होतो. पण नंतर मग मी ठरवलं की काहीच बोलायचं. मला आता वहिनींना एक प्रश्न विचारायचा आहे. एक राजकारण आणि समाजकारण अशा घरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुठला धक्का बसला? पण आता आपल्या समोर काय आहे, कसं असणार सहजीवन, याचा पहिला काय हे होती? जेव्हा लग्न ठरलं त्यानंतर साहजिकच आहे की मी MSc झालेली, पश्चिम नागपुरात राहणारी, तर थोडंसं एक भावी जीवनाचं, भावी आयुष्याचं एक स्वप्न मनामध्ये होतं. आणि यांना जेवायला बोलावलं लग्नाच्या आधी. तर सकाळी यांचा निरोप आला की नातू म्हणून कोणी कॉर्पोरेटर आहेत तर ते गेले, त्याच्यामुळे मी आता येऊ शकत नाही. तर मग आई म्हणाले की संध्याकाळी या. बघा त्यावेळेला फोन, मोबाईल फोन किंवा असं काही नव्हतं, असं निरोपे किंवा कोणाच्या तरी घरी जाऊन फोन करणं. वाचा सुंदरांच्या घरी फोन होता, माझ्या सुंदरांचा घरून फोन, इकडे महालमध्ये महाजन होते त्यांच्याकडे फोन यायचा आणि मग तिथून असं संवाद चालायचा. पण हे संध्याकाळी पण जेवायला नाही आले. तेव्हा म्हटलं की नाही, खरंच म्हणजे पहिले समाजकारण, मग कुटुंब, आणि मग नंतर मी पण त्यांना जेवायला नाही बोलावलं. लग्नानंतरच जेवायला बोलली. पण दिवाळीमध्ये मला आई खूप म्हणाले की आपण जेवायला बोला, म्हटलं नाही, फराळाला पण नाही बोलू, आपण नाही बोललो त्याला जेवायला. मला वाटतं निखिलचा जन्म झाला तेव्हा सुद्धा साहेब स्टेजवरती बसले होते. निखिलचा जन्म झाला त्यावेळेला संध्याकाळचा जन्म आहे निखिलचा. आणि साहजिक कुठलीही बायको आपल्या नवऱ्याची वाट बघणारच की आता कधीतरी लवकर येऊन आपल्या मुलाला बघेल म्हणून. सगळेजण येऊन गेलेत आणि हे सगळ्यात शेवटी म्हणजे रात्री 10 वाजता आले. तेव्हा श्रीधर लोखंडे म्हणून आहेत, त्यांनी पहिला पेढा खाऊ घातला ना स्टेजवरती. त्याकडे नितीन तू बाप झाला, तुला मुलगा झाला. आणि मी आपली खूप वाट पाहत बसली. सगळेजण 10 वाजता आले आणि 10 वाजता त्यांनी आपल्या मुलाला बघितलं. तेव्हा ते सहज आठवून काय तो सगळा रीतिरिवाज त्यावेळेला 10 वाजता झाला. आई आणि बाबा हे दोन्ही भूमिका तुम्ही मुलांच्या बाबतीत कशा निभवल्या? किती तारेवरची कसरत झाली असेल? मुलांचं शिक्षण, अभ्यास, ट्युशन्स, शाळा. खूपदा मुलांना वाटायचं की आपल्या शाळेमध्ये आपले आई बाबा, आई येते बाबा नेहमी येत नाही, आणि त्यांना वाईट वाटायचं. आणि त्यावेळेला हे त्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे त्याच्यामध्ये अतिशय गुंतलेले होते. पुष्कळदा मुलांना असं वाटायचं की आपला वाढदिवस आहे, बाबांनी फोन करायला पाहिजे. साहजिक आहे, तेवढी अपेक्षा असायची. तेव्हा पुन्हा मोबाईल नव्हते, मोबाईल तेव्हा यायचा होता. तर मग मी कोणाला तरी सांगून ठेवायची की उद्या साहेबांचा वाढदिवस आहे, नक्की बाबांना सांग, यांना सांग फोन करायला. आणि मुलांना नक्की माहिती असायचं की हे आईने काहीतरी मॅनेज केलेलं आहे, बाबांची इतक्या लक्षात राहणारच नाही. मी म्हणायची की नाही, बाबांनीच मला विचारलं, सकाळीच फोन आला होता, तुम्ही शाळेमध्ये गेला होतात, असं काहीतरी. तेव्हा त्यांना वेळ मारून द्यायची. आणि आता खरं सांगते, तेव्हा ते मी मॅनेजच केलं ते की नाही, बाबांचा फोन येऊन गेला असं काहीतरी खोटं सांगायची की नाही तू शाळेमध्ये गेला होता म्हणून फोन आला होता. कारण मला मनात भीती असायची की यांना बाबा घरी नाही, सगळ्यांचे बाबा शाळेमध्ये येतात, सगळ्यांचे बाबा त्यांना कुठे घेऊन जातात. आपले बाबाने त्यांच्या मनामध्ये बाबांबद्दल त्या वयामध्ये चीड किंवा भीती किंवा तिरस्काराचा उत्पन्न व्हायला नको. आणि त्याच्यामुळे मग या पुष्कळशा अशा गोष्टी मला कराव्या लागायच्या आणि मी केल्या त्यावेळेला. निखिलने एकदा, छोटा होता निखिल, तर ह्यांचे पाय बांधून ठेवले. कारण काय की बाबा आता पुन्हा चालले जातील. आणि एकदा निखिलनी त्यांच्या नागरिक शास्त्रामध्ये आई वडील आणि 2 मुलं असं एक चित्र होतं. आणि त्यावेळेला असंच व्हायचं की हे यायचे सकाळी, त्यावेळेला मुलं शाळेमध्ये असायचे, रात्री याचे तर मुलं झोपले असायचे. तर 2-2 ट्रिपमध्ये मुलांची त्यांची भेट नाही व्हायची. आणि खूप मुलांना संताप यायचा की कोणी बाबांना एवढं मोठं केलं, त्याचा त्यांना राग यायचा की आपले बाबा मोठे का बरं झाले आणि म्हणून ते आपल्याजवळ राहत नाही. मग ही संस्था वाईट, हे लोक वाईट असं त्यांना वाटायचं.
आणि एकदा असं चित्र त्यांनी फॅक्स करून मुंबईला पाठवलं की बाबा आपण असं कधीतरी राहू शकतो का. पण त्यावेळेला त्यांना फडके मॅडम आणि फडके काका दोघांचा खूप मला उपयोग झाला आणि त्यांनी खूप मुलांना संस्कार चांगले केले, समजवलं की तुझे बाबा देशाचं काम करतात आहे, आपला महाराष्ट्र चांगला व्हावा, देश मोठा व्हावा म्हणून बाबा काम करतात आहे, त्यांना तुम्ही साथ दिली पाहिजे, सांगितलं, समजवलं त्यांना त्यांनी. आणि अशा छोट्या मोठ्या प्रसंगामध्ये आई आणि बाबा दोघी भूमिका मला पुष्कळचा पार पडायला. जसं मुलांना बघा नसेल त्यावेळेला सुद्धा साहजिक वाटायचं की आपले बाबा जवळ असले पाहिजे. पण त्याही वेळेला आम्ही महालात राहत असल्यामुळे त्याचा पण फायदा झाला. सगळे लोक वाडा संस्कृतीची होती, कधी लोकांच्या भरोश्यावरतीच नेहमी राहिले. एकदा सरांना खूप ताप चढला आणि रात्रभर तो तापाने फणफणत राहिला, पण डॉक्टर भोये रात्रभर माझ्याकडे बसले होते आणि जेव्हा सकाळी पहाटे सरांचा ताप कमी झाला त्यावेळेला ते घरी गेले. मला खूप मनापासून विचारावं असं वाटतं की घार उडते आकाशी लक्ष तिचे पिलांपाशी, असं तुम्ही इतकं सगळीकडे फिरत असता, सतत बाहेर असता, पण जो काही क्वालिटी टाइम देता तो इतका परफेक्ट असतो. तो तुम्ही नेमका विचार काय करता, काय थिंकिंग प्रोसेस आहे त्याच्या मागची. मी एक गोष्ट पाळतो, मला नरेंद्र मोदी असं म्हणाले की आप क्यों नागपूर जाते, आप देश के मंत्री हो, सैटरडे संडे आप दिल्ली में रहना चाहिए. आपका अच्छा है, आपको परिवार मेरे घर में बीवी है, बच्चे हैं, अब मैं ऐसे सैटरडे संडे तो वो भी बोलेंगे कि तुम उधर रहो हम इधर रहेंगे. तो मैं कम से कम सैटरडे संडे जाता हूँ. एक दूसरी बात, जिन लोगों ने मुझे चुनकर दिया है तर मी आता माझा दिवस लिहितो आणि त्या दिवशी सकाळी मी आता एक गोष्ट माझ्याकडे पक्की झाली की मी सकाळी अर्धा पाऊण तास एक तास व्यायाम करतो, त्याशिवाय खाली उतरत नाही, कोणी येऊ नाही उतरत. तर आता मी त्या दिवशी मग 8:30ला बसलो ऑफिसला, तर दुपारी 3 वाजेपर्यंत जेवढे लोक येतील त्या सगळ्यांना भेटतो आणि जेव्हा शेवटचा माणूस जातो तेव्हा मग मी घरती जाऊन जेवतो. तर मला त्याच्यामुळे 2-2 हजार लोकांना एका दिवशी भेटतो आणि त्यातले असहाय्य लोक असतात, आजकाल दुरून दुरून येतात आणि मला असं वाटतं की त्यांना मी जर भेटलो नाही, त्या कोणी कॅन्सरचा आहे, कोणी हार्टचा पेशंट आहे, कोणाचा पाय तुटलेला आहे आणि त्यांना कोणाला तरी आधार पाहिजे आणि मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे माझा हे जबाबदारी आहे की याच्या याचा प्रश्न सोडवणं. तर माझी आई नेहमी असं म्हणायची की आपण जर दुसऱ्याकरता सेवा केली, चांगलं केलं तर आशीर्वाद मिळतात. आणि मला याचा अनुभव आला. आम्ही रामटेकमधून नागपूरला येत असताना लाल दिव्याच्या गाडीमध्ये मी होतो, अंचन होती, मी मागे बसलो होतो, समोर निखिल होता, बोकारे म्हणून माझा एक हे होता आणि चालवणारा पोलीस ड्रायव्हर होता आणि मागे केतकी होती, मी होतो आणि कांचन होती आणि निखिल समोर बसला होता. इतक्या जोराने आमची गाडी त्या याच्यावर आपटली, ट्रकवर 80च्या स्पीड. त्याला ते कॅटरॅक्ट होतं, दिसलं नाही आणि त्या ट्रकच्या खाली त्या टायर जर नसतात तर आम्ही सगळे कापल्या गेलो असतो. ती गाडी अर्धवट झाली आणि त्या गाडीला ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं की यातला कोणी माणूस वाचूच शकत. तर मला अनेक लोकांनी विचारलं की तुम्ही याच्यात कसे वाचले, सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तेव्हा मी म्हटलं मी वाचलो याचं कारण आतापर्यंत मी जवळपास 6,000 हार्टचे ऑपरेशन, जीवनदायी योजना असेल मी मागे राहून मोफत करून दिली. त्यामुळे ती लोक जी होती ती जेव्हा मला यायची आणि आशीर्वाद देऊन जायची, मी म्हटलं की त्या लोकांनी मला जे आशीर्वाद दिले त्याच्यामुळे माझा परिवार आणि सगळे लोकांनी वाचले. नितीनजी, गुणग्राहकता हा आपला गुण आहे. योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती असावी यासाठी आपण कायम धडपड करत असता. कांचन वहिनींमधले कोणते कोणते गुण तुम्हाला आवडले? मला नेहमी वाटतं की माझ्यात दोष खूप जास्त आहे आणि चांगलं बनण्याचा सोपा मार्ग असा आहे की छोट्या कुठलाही माणूस भेटला असेल तरी त्याचे चांगले गुण बघून ते आत्मसात करणं आणि त्याची कॉपी करणं, काही गैर नाही. आणि मला जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात आली की मी दुरून ज्या माणसाला खूप मोठं समजत होतो त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर मला लक्षात आलं की मी जेवढं मोठं समजतो तेवढे मोठे नाही, खूप लहान. आणि दुरून मी ज्यांना खूप लहान समजत होतो त्या माणसाच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात आलं की खूप मोठी. आणि त्याच्यामुळे मी माझा त्याच्यावरचा विश्वासच उडला. पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. काय वहिनींमधले गुण हवेत मला, तुम्हाला सापडले? चांगलेच गुण आहेत सगळे. माझी थोडीशी कंजूशी करायचो मी पहिले, पण मी आता तिलाही असं वाटायचं की मी तिला कधी अप्रिशिएट करत नाही.
पण ती जर नसती तर माझं घर नसतं. आज सगळं घर, परिवार, नातेसंबंध, मुलं, त्यांचं शिक्षण, येणारे जाणारे हे सगळे विषय माझ्या अजेंड्यातच नाही आणि ती सगळे विषय प्रभावीपणे सांभाळते. आणि म्हणून पहिले ती MSc होती तर ती मला म्हणायची की मी नोकरी करते. मी एक दोन वेळेला नोकरी वगैरे तू करू नको, तू नोकरी, मी बाहेर, आपलं घराचा सत्यानाश. ती म्हणाली मग आपण आर्थिकदृष्ट्या या सगळ्या कसं सांभाळायचं, तू काळजी करू नको, होईल सगळं, पण तू नोकरी नको करू. आणि मला आई म्हणायची लहानपणी, बहिणी म्हणायच्या. माझे एक जाबाई न्यूक्लिअर सायंटिस्ट होते, दुसरे दोघे मेरिट स्टुडंट होते. आणि बहिणी म्हणायच्या की तू एक तर वकिलीची पाटी लाव, नाही तर बँकेत नोकरी कर. म्हटलं म्हणजे काय होईल? अरे म्हणजे तुझं लग्न होईल, तर होणार नाही, तुला कोणी मुलगी नाही देणार. तर मी आईला म्हणालो, आई मी नोकरी करणारा नाही, मी नोकरी देणार आहे. आणि मी आयुष्यात हे ठरवलं. माझा विषय सगळा विनोदाचा, हास्याचा व्हायचा, पण आज मी माझ्या आयुष्यात मला याचा आनंद आहे की मी 15,000 लोकांना डायरेक्ट रोजगार देण्याची संधी उपलब्ध करतो. आणि मी नेहमी म्हणतो की आपला धंदा, दुकान बंद राहता हरकत नाही, आपलं काय होईल. मला एक वहिनींना विचारायचं आहे आणखी, की जेव्हा बाहेर समाजामध्ये अनेक वेळा अपयश येतं, अवहेलना होते, काही काही वेळेला वृत्तपत्रातनं टीका होते, साहेब तर समर्थपणे सगळं सांभाळतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एक कुटुंब म्हणून तुम्ही सगळे कसा विचार करता, काय तुमच्या अडचणी काय असतात, तुम्ही काय नेमकी थिंकिंग प्रोसेस असते तुमची? हे जे सगळं चालू आहे मीडियामध्ये किंवा बाहेर, हे काही खरं नाही, हे सगळं खोटं आहे. आणि त्याच्यामुळे एक मनातला अंतर्मन जे असतं ते सांगत असते की नाही हे सगळं सुरळीत होईल. आणि खरोखर मला ज्या वेळामध्ये सगळं हे वावटं आलं त्यावेळेला मला अगदी अभिमानानं सांगायला असं वाटतं की मला प्रमेयताई मेढेंनी मला फोन करून सांगितलं की कांचन, तू तुझी आध्यात्मिक उंची वाढव, तुला त्रास होणार नाही. आणि खरोखरच तसं केलं. आणि घरी जी भगवती बसली आहे तिचा खरोखर आशीर्वाद आहे आमच्या कुटुंबावरती, यांच्यावरती. आणि सगळं सही सलामत सगळं पार पडलं कुठे, कारण की आपण काचेच्या घरात राहतच नाही, त्याच्यामुळे मनात भीती बाळगायचं काही कारणच नाही. त्याला खूप वादांग उठले, पण आम्ही कुटुंब असं खूप विचलित नाही झाले. पण आता मी आपल्या विषयाकडे येते. जरा मला एक फायर राऊंड साहेबांना विचारायचं आहे. 10 प्रश्न मी विचारणार आहे, वहिनींच्या बाबतीत आहे. एका वाक्यात उत्तर द्या आणि सांगा प्लीज. वहिनींबरोबर पाहिलेला पहिला चित्रपट कुठला? मला आठवत नाही, पण हिला आठवत. बहिणीं बरोबर नाही, आम्ही सगळे 10-15 लोक गेलो होतो चित्रपट बघायला आणि 14-15 लोक पुरुष नाटक बघायला हे सगळे एकत्र गेलो होतो. मला आठवत नाही की आम्ही दोघांनी मध्ये एखादा तरी पिक्चर पाहिला असेल अजून पर्यंत. वहिनींचा आवडता रंग कुठला? आवडता रंग कुठला वहिनींचा? तिला जे आवडतं ते मला आवडत नाही, मला जे आवडतं ते तिला आवडतं. मी जेव्हा साडी घ्यायला जातो, हे नली म्हणून दुकान आहे चेन्नईला, मी आता कुठेतरी, आता मी दरवेळेला मला माहिती आहे हिला काय आवडतं. आणि किती साड्या असल्या तरी, अजून साड्या आणल्या तरी हिला आवडतात. आणि हिचं सगळ्यात दुःखद प्रश्न, मीला जिला एवढ्या साड्या असून नवीन साड्या का घेते, ही भयंकर गरम होते. त्यामुळे मी पुन्हा कधी हा प्रश्न विचारत नाही. तर मी आता गेल्यानंतर एका वेळी 15-20 साड्या 10 मिनिटात सिलेक्ट करतो, घेतो. आणि ही एक साडी घ्यायला 1 तास, अर्धा तास लागतो. पण आता, आणि नेमकं मी काही वेळा जेव्हा दुकानात होतो तेव्हा याची माझी आवड एक नाही होत, पण मी जेव्हा सिलेक्ट करून आणतो तेव्हा आलेल्या सगळ्या साड्या हिला खूप आवडतात. पण रंग कुठला आवडतो तो नाही सांगितलं. हिच्या आवडीचा हिला गुलाबी, लाल किंवा हिरवा. बरं, वहिनींचा आवडता पदार्थ तरी सांगा, तो तर नक्की माहितीच आहे. उडाची वडी खूप छान करते नाही, आवडतो त्यांना. मी त्यांच्याबद्दल तुम्हाला काय काय माहितीये ते मला काढून घ्यायचं. काय मला माहिती नाही माहिती, सांगा वहिनी. कारण मी खाण्याचा एवढा शौकीन आहे की तिने केलेलं मी खातो, ती काय खाते मी बघत नाही. बरं, वहिनींचं आवडतं गाणं कुठलं? देवीच्या याच्यावर एक तिचं गाणं होतं, जय अंबे के तिरसाठी, ती गाणारी आहे.
गाणारी आहे, मी त्यांना सांगणार आहे गाणं म्हणायला. हा. आणि आपल्याला सुद्धा सांगणार आहे. मला नको सांग, वहिनींचा आवडता हिरो कोण आहे? काय आमची याच्यावर चर्चा झाली. एक ते मी हेमा मालिनीला एकदा म्हटलं होतं, मी आणि हेमा मालिनी बसलो होतो. आता हेमा मालिनी माझ्याशी एकदम चांगले संबंध आहेत. तर मी तिला हेमा मालिनीला सांगितलं कि मैं जब मेरी शादी तय हुई तो मेरे दोस्त मुझे पूछते थे कि कैसी है तुम्हारी बीवी, तो मैं कहता था कि मेरी शादी तो हेमा मालिनी से करनी थी, अब जो मिली वो हेमा मालिनी. तर हेमा मालिनी हसायला लागली. तर तिने लगेच जोक केला. ती म्हणाली आपने गलती की, अगर आप मुझे पहले मिलते तो धर्मेंद्र के बजाय मैं आपसे शादी करता. मैंने बोला आप झूठ बोल रही है, तब तो आपके नजदीक आने के लिए कोई ये नहीं थी, हमको कौन पूछता था. आपण आता शेवटच्या भागाकडे जातोय. मला एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा, जो टेक होम मेसेज असेल नवीन लग्न करणाऱ्या जोडीदारासाठी, किंवा जोडीदार कसा निवडावा आणि एकमेकांशी आपलं नातं कसं टिकवून ठेवावं, हे थोडक्यात तुम्ही आता नवीन पिढीला काय सांगाल? घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती, मने जुळावी तिथे असावा प्रेम मने जुळावी परस्परांची, नको तर नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणे, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणे. वा. आणि म्हणून घराचं सौंदर्य फर्निचर मध्ये नाहीये, इंटेरियर मध्ये नाहीये, सिमेंट कॉन्क्रीटच्या कन्स्ट्रक्शन मध्ये नाहीये. घराचं सौंदर्य घरात असणाऱ्या माणसांमध्ये, त्यांच्या वागणुकीत, व्यवहारात आहे. आणि म्हणून मी जे बघितलं की जेव्हा गरिबी होती, समस्या होत्या, आर्थिक उत्पन्न जेमतेम होतं, मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, तेव्हा त्या घरात आनंद होता. आणि जेव्हा बंगला मोठा झाला, संपत्ती आली, नाव झालं, कीर्ती मिळाली, पण घरामध्ये एवढा विसंवाद होता की घरातला आनंद मात्र निघून गेला होता. त्यामुळे घरातला जो आनंद आहे तो कशात आहे ही शोधण्याची गरज आहे. आणि म्हणून तो आनंद जो आहे तो एक दुसऱ्याच्या वागण्यात, बोलण्यात, सहवासात, आनंदात आहे. आणि तो आनंद जर कायम राहिला तर प्रतिकूल परिस्थिती असेल किंवा अनुकूल परिस्थिती, हे आपलं जीवन आनंददायी राहणार.